नमस्कार, न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लातूर जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लातूरात संस्थाचालक संघटनेच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आयोजन, त्याचबरोबर जे दिव्यांग आहेत, दृष्टिहीन अशा 31 नागरिकांना, पुरुषांना, महिलांना वस्त्र या ठिकाणी भेट देण्यात आलेले आहेत। आपण संस्थाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे जाऊया। इथं हे सगळे पदाधिकारी आहेत। डॉक्टर रमेश भराटे सर, जे फिजिशियन डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। DN केंद्रे सर आपल्यासोबत आहेत। सर, कशा पद्धतीनं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, काय सांगा? आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा 76वा वाढदिवस आहे। 76व्या वाढदिवसानिमित्त संस्थाचालक संघटनेच्या वतीनं जय क्रांती कॉलेजमध्ये एक विस्तृत स्वरूपाची बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करण्याचं ठरलं आणि किमान 150 ते 200 बाटल्या रक्तदान आज जमा होईल। रक्तदान हे जीवनदान आहे, याच्यामुळं याच्यावर भर दिला। आणि दुसरी बाब म्हणजे एक सामाजिक उपक्रम म्हणून अंध व्यक्तीला 31 व्यक्तीला गणवेश द्यायची संकल्पना आमचे मित्र कालिदास माने यांनी सुचवली आणि त्याची अंमलबजावणी केली। हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये आणि मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे। दिलीपरावजी देशमुख साहेबांची संकल्पना साकार करण्याचं काम संस्थाचालक संघटना करत आहे। काय दिल्यात शुभेच्छा दिलीपराव देशमुख साहेबांना? दिलीपराव देशमुख साहेब 100 वर्ष यांना आयुष्य लाभो, आरोग्य लाभो आणि लातूरच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना। फिजिशियन डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रमेश भराटे सर आहेत। सर, तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालात। काय आवश्यकता आहे रक्तदानाची? दिव्यांग, दृष्टीहीन लोकांना कशा पद्धतीनं मदत केली पाहिजे? समाजानं कसं पुढे यावं, काय आपल्याला वाटतं? हे पहा, वाढदिवस हे साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, परंतु दिलीपराव देशमुख साहेबांचं व्यक्तिमत्व हे असं आहे की विधायक कार्य करणं याला जास्त महत्त्व देतात आणि त्यांचा वाढदिवस साजरा करताना असेच काहीतरी विधायक उपक्रम केले पाहिजेत, ही संकल्पना खूप चांगली आहे। आणि या संकल्पनेतूनच रक्तदान आणि अंध व्यक्तींना वस्त्रदान ही संकल्पना शिक्षक संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आणि खूप चांगला उपक्रम आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनचा हेडक्वार्टरचा चेअरमन आणि असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून माझा या उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत। आणि वैद्यकीय मदत आम्ही नेहमीच या शैक्षणिक संकुलाला देत असतो। या शैक्षणिक संकुलाचे सन्माननीय संचालक आदरणीय कालिदासराव माने सर यांनी हा उपक्रम खूप छान घेतलेला आहे। त्यांच्याबरोबरच रामदास पवार सर असतील, DN केंद्रे सर आहेत, पंडितराव कदम आहेत आणि सर्वच सहकारी सगळे सर आहेत। या सर्वांना मी या उपक्रमानिमित्त शुभेच्छा देतो आणि असेच उपक्रम घेत राहावे, जेणेकरून समाजामध्ये एक आदर्श निर्माण होतो। अगदी बरोबर आहे सर। ज्यांच्या संकुलात हा कार्यक्रम होतो ते कालिदास माने सर आपल्यासोबत आहेत। सर, विशेषतः दृष्टीहीन 31 लोकांना तुम्ही जी मदत केली संस्थाचालक संघटनेच्या वतीनं, कसं तुम्हाला सुचलं आणि तुम्ही आवाहन काय कराल नागरिकांना? या ठिकाणी संस्थाचालक संघ लातूरच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब म्हणजे नेतृत्व म्हणजे ते परिसर आहेत, ज्या माणसाला साहेबांचा हात लागला त्यांचं सोनं झालं, अशा नेतृत्वाची आज 76वी वाढदिवसाच्या निमित्तांची ही कार्यक्रमाची तयारी आमच्या सगळ्या संघानं केली आणि एक कल्पना सगळ्यांनी मांडली की आपण रक्तदान तर करूच घ्या, परंतु जे अंध आहेत ते जग बघू शकत नाहीत, अशा वंचित असलेल्या माणसाला आपण वस्त्रदान करू, अशा पद्धतीची संकल्पना आम्ही सगळ्यांनी मांडली। आज ती पूर्णत्वास आलेली आहे आणि म्हणून या निमित्ताने आम्हा सगळ्यांना आनंद होतो आहे। या निमित्ताने माननीय दिलीपराव देशमुख साहेबांना शतायुष्य अशा पद्धतीचं आयुष्य मिळावं आणि खरं तर एक चांगलं नेतृत्व आता आमचे मित्र DNनी उल्लेख केल्याप्रमाणे साहेब हे आमच्या जिल्ह्याचे तर प्राणच आहेत, परंतु ते मराठवाडा राज्यामध्ये लोकप्रिय आहेत आणि ते दुसऱ्यासाठी जगतात। खरं तर त्यांचं जीवन म्हणजे समर्पित जीवन आहे। समर्पित जीवन हे दुसऱ्यासाठी जगलं जातं आणि म्हणून त्या निमित्ताने त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या स्थानिक संकुलाच्या वतीनं आणि आमच्या संस्थाचालक संघटनेच्या वतीनं मनापासून खूप खूप शुभेच्छा। रामदास चव्हाण सर आपल्यासोबत आहेत, आपण काय शुभेच्छा दिलेल्या आहेत सर?
आज सहकारमर्शी महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेबांचा आज हा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्यांचं आयुष्यच मदत करण्यामध्ये गेलं, ज्यांच्या आयुष्यात मदतीशिवाय त्यांनी काहीच केलं नाही, गोरगरिबांना मदत, दीनदलितांना मदत, गरजूंना मदत, जे नेतृत्व आमचं करतंय, अशा या नेतृत्वाचा हा वाढदिवस. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जर काही समाजामधल्या काही घटकांना आम्ही काही देऊ शकत असलो तर हे रक्तदान देण्याचं आव्हान केलं. त्याच्यानंतर दृष्टी ज्यांना नाही अशा दिव्यांग व्यक्तींना थोडीशी मदत आमच्या परीनं काही करता आली तर आज दिलीपराव देशमुख साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणून हा उपक्रम आम्ही वस्त्रदानाचा सुद्धा केला. वस्त्रदान, रक्तदान, आम्ही काही जरी आमचं आयुष्य जरी दान केलं तरीसुद्धा दिलीपराव देशमुख साहेबांच्या कार्याची आम्ही पूर्तता करू शकत नाही. तरीसुद्धा हा छोटासा आमचा हा प्रयत्न आहे. ते बरोबर आहे सर. एकूणच काय तर सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख नाही हो 60 मिनिट 10 मिनिट झालं. दिलीपराव देशमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व संस्था चालकांनी आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे. मी इस्माईल शेखला असे विनंती करतो, 10 मिनिट झालं. ज्यांना कुणीच नाही त्यांच्यासाठी संस्था चालक हा आमचा पहिल्यांदा उपक्रमाचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून पहिल्यांदा रक्तदान याचा अर्थ आहे की खरंच ज्यांना गरजू आहे त्यांना पहिल्यांदा ही भूमिका आमच्या कॉलेजमध्ये मांडली आणि अंध माणसे ज्यांना कुणीच नाही त्यांच्या मागे संस्था चालक आहे. आम्ही असा उपक्रम घेतलेला आहे की लातूरमध्ये जे जे कोणाला काही कमी पडत असेल त्यांनी अपील संस्था चालकाला करावं आणि संस्था चालकाने मदत करावी असं आम्ही सर्वांनी ठरविलेलं आहे. हे ओझं माने साहेबांनी उचललेलं आहे, DN केंद्रे असतील, रामदास असतील, या सगळे सर्वांनी उचललेलं आहे. अजूनही आपणाला सांगतो इस्माईल शेख, आम्ही जे संस्था चालक आहोत ते देशमुख परिवारामुळे आहोत हे तुम्हाला आज सांगतो आहे. आणि म्हणून आम्ही काहीतरी केलं पाहिजे यासाठी आम्ही सुरू केलेलं आहे. आणि म्हणून सर्व लोकांना मी अपील करणार आहे, या लातूरची खरी शान जर कोणते असेल ते देशमुख परिवार, विलासराव देशमुख असतील, दिलीपराव देशमुख असतील, यांच्यासाठी आम्ही उपक्रम करणं म्हणजे फारच कमी आहे. अजून जसं रामदास म्हणाले, आम्ही आयुष्य जरी जोखलं तरी कमी पडणार आहे. म्हणून त्यांच्या या सर्व आयुष्याला आमच्या 100 वर्ष जगावा एवढी शुभेच्छा. एकूणच काय तर सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस म्हणजे लातूर जिल्ह्यासाठी, मराठवाड्यासाठी एक पर्वणी असते आणि सर्वच घटकातील नागरिकांना सोबत घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केली जाते. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.